तर सांगताय ना एवढ्या 2,500 प्रसंग भागवतात नवल्याचे, 2,500. त्याच्यातले फक्त 2च सांगितले. कवडं काही कीर्तन चालू द्या 2-4 वर्ष, रोजही 2 घंटे नवलच बोलत राहतो. मास सारखं येड. विद्वान महाराज तर किती दिवस बोलते, मास सारखा येडा. एवढ्या नवलाच्या गोष्टी. 7व्या अवतारात सुरुवातीला बाईच मारली, 8व्या अवतारात बी बाईच मारली. पण फरक होता, 7व्या अवतारात बाई मारली त्यावेळेला 14 वर्ष काही दिवसाचं वय होतं. पण 8व्या अवतारात रघुनाथ बाबाजी बाई मारली का, त्यावेळेला भगवंताचा जन्म झाला रात्री अष्टमीला. म्हणजे 9वी, 10वी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, अमावस्या, 7 आणि अर्धी रात्र. म्हणजे 7.5 दिवसाचं पोरग. भगवंताचं वय किती होतं? 7.5 दिवसाचं. आणि 7.5 दिवसाच्या मुलाने शोषण करून एक बाई मारली. नवल केवढे केवढे, नकळे कानवाचे कोडे. हे नाना प्रकारच्या नवलाच्या गोष्टी. तो जगाचा मालक मथुरेत जन्माला आला. नंदाच्या घराला मदने गोकुळाला, माया उपजली तेथे. मायेचा जन्म झालाय, मला ठेवा माया घेऊन या. उचलीला कमळापती, बाईची बंधने गळती. हातापायातल्या बेड्या गळाल्या आणि घेऊन गेले तिथं गोकुळात. गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा. आजचं प्रसादाचं कीर्तन येऊ नये, आपल्या वेळेत सोडा. ट्रॅक्टर किती महागाईचा घेतला पाहिजे, पण आपला बांध आला की मोडीलं पाहिजे. दुसऱ्याच्या बागात गेल्यावर ते रस्ते द्यायला माणसानं जपलं पाहिजे. काय होते, वाटीभर वरणात वाटीभर तूप टाकली की दोन्हीची चव जाते. वाटीभर वरणात 2 चमचे तूप असावं. तूप खाल्ला असं वाटते, वरण खाल्ला असं वाटतं. दोन्ही संमिसळलं की सगळं मातीत जातं. नाही का? कुठे लोक वेळ काढून आलेले असो. नाना प्रकारच्या खोड्या देवाने केल्या. रांगतिरंगी, चोरीत लोणी, धावून धरती गवळणी. एक खोडी सांगतो, एक खोडी ऐका. काल्याच्या कीर्तनातली खोडी ऐकली की तिकडे खोड्या केलेलं पाप संपते. पण कळत न कळत बर का, तुम्ही मुद्दाम खोड्या करताना काल्यातल्या कीर्तनातले ऐकता. ते काही येड आहे का तुमच्या खोड्या भेटवायला? एकच खोडी सांगतो 5 मिनिटं. मग आमचे प्रकाश शेठ 2 मिनिटं बोलतील. हो, त्यांच्या शब्दाचा प्रकाश टाकू द्या ना. आता ते दिवस आले तर दिवसा प्रकाश टाकू. विठाला विठाला. महाराज वरे बसा, वरे बसा, वरे बसा, विचार बसा. ऐका ऐका, वरे बसा. आदरणीय पूजनीय वंदनीय गुरुवर्य सुनील महाराज देवरगावकर, सुजित महाराज देवरगावकर ते काल परवा सुद्धा येणार होते मला भेटण्यासाठी. पण त्यांच्याही पाठीमागे व्यापारी कार्यक्रम हा योग छान आहे. आजच्या कार्याच्या प्रसंगामध्ये आदरणीय सुजित महाराज या ठिकाणी आले. जगताप परिवाराच्या वतीनं, आम्हा सर्व वारकऱ्यांच्या वतीनं महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. माझा त्यांनी सत्कार केला त्याबद्दल. कारण फार मोठा अधिष्ठान आहे देवरगावला. हरिकृष्ण बाबांची सजीवन समाधी आहे. मी त्या दिवशी दर्शन घेतलं. अशा समाधीच्या सानिध्यात असणारे आमचे सुजित महाराज तुम्हाला सुद्धा साष्टांग प्रणिपात करतो. भगवान कृष्ण परमात्मा नाना प्रकारचे खोड्या करत होते. त्या खोड्या निमित्त काही लोक म्हणले देवानं लोणी चोरलं रघुनाथ बाबा. लोणी देवाला चोर कसं म्हणतात? गाई कोणाच्या आहे का? त्याच्या जमीन कोणाची?
जमीन जर आपली आहे तर आपल्याला मनाला वाटणं असं उत्पन्न का होत नाही? तुम्ही किती खत घाला, किती फवारण्या करा, किती मशागत करा, उद्या बागाची तोडणी आणि आज दारा पाड्या, कोणाच्या हातात आहे? ते आपलं नाही ना. निमित्ताचा धनी केला से प्राणी. आपण निमित्त मात्र आहेत. आपण फक्त वाहला आलो की आपल्याला त्यानं वाहला दिली. करण खाय, कर आणि खाय. ही त्या बापाची जागिरी नाही. आणि आपली असती तर काही लोकांनी संगणी असती ओली. पोट लय खराब आहे, नालायक पोरग मग या जमीन फाचीत नाही, त्याने बगलात केली असती म्हाताऱ्याने. आपलं नाहीये, सगळं त्याच आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे कार्य आहे. अहो चिटकिल्याला रुपया काढून घेते. इतक्या पोरी रडल्या, इतक्या पोरी रडल्या, आणि एका पोरीने बापाच्या कपाळाचा रुपया काढला. मेल बघे काऊन काढला? याच्यात लक्ष्मी असते. बाप मेला रुपयात लक्ष्मी. निसर्गाचा नियम आहे, रुपया विसंग देत नाही. भूषणे काढून घेते आणि आवडून देते. बांधून दे सोपी भाषा आहे. आमची भाषा म्हणीचा पक्का साखळीनं आवडून सोत. मेल्या उकडे मग आलं तर का करा 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 आवडून करा. याच्या पलीकडे सांगू का? आपलं आहे का सगळे? मेल्यावर राखून भरल्यावर तुमच्या त्या जागेवर काय ठेवते? तुमच्या इकडे दगड ठेवते का? दगड. एकदा म्हणलं दगड काऊन, पुन्हा म्हातारा घरी येऊन म्हणून जाळून दगड फेकलंय. आणि आता पुन्हा कसं म्हातारा घरी 3 दगड आणि 4थं सुगडं. ते सुगडं म्हणजे गारद, ते बी चुरा करते. एक जण म्हणलं बारीक खापडं काऊन केले? ते म्हणला मोठ्या खापडात पाणी साचतंय आणि त्याच्यात साचलेलं पाणी भल्याने केलं की म्हातारं भूत होते. आणि म्हणून ते खापडं पण चुरा करते. काय शास्त्र, काहीच आपलं नाही ना. सगळं त्या मालकाचं आहे ना. आपण फक्त निमित्त मात्र आहे. आणि तरी म्हणते कृष्णाने चोरी केली. चोट्ट्या, कृष्णाकडे चोर असतो रे, नालाय का? ते कसला चोरायला? ते मालक आहे ना. सगळी सत्ता त्याच्या ताब्यात आहे ना. ज्या दिवशी आपल्यावर त्याची सत्ता आहे तोपर्यंत आपण मंडपात येत, बाजारात येत, घरात येत, यात्रेत येत, वारीत येत. ज्या दिवशी आपल्यावरची त्याची सत्ता संपल त्या दिवशी आपण मर्यादा असतो. ही सगळी त्याची ताकद आहे. म्हणून तर त्याला जगाचा मालक म्हणतात. कोणी मुठभर जमिनीचे मालक असतील तर तो विश्वाचा मालक आहे, ब्रह्मांडाचा धनी. हो, फक्त ऐकतो संतांचं. तो संती केला ऋणी, ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. म्हणून नाचे मागे मागे वाहे अंग्या पुदिया. तो फक्त संतांचा ऐकतो, जागीरदाराचं ऐकत नाही. त्याला एकोण्या दिवशी बटन दाबून फुकायचं त्याच्या हातात. त्याला कसं चोर म्हणतात? चित्त चोरी येवे नंदाच्या. चोरी केली त्यानं, पण चित्ताची केली, अंतःकरणाची केली. हे दही, दूध, ताक हे रूप घे, हे सहज वापरले. लोणी चित्ताचं प्रतीक आहे, नका चित्ताचं प्रतीक आहे. एका घरी गेला, एक खोडी सांगतो माझ्या मराठवाडी भाषेतली. हे मी तिकडचीच भाषा बोलतो. तुमची भाषा शिकल्यावर पण मला ती करतो. माणसं खपक्या घालून नीट होईन तर सोनाराच्या मुसकुनीनं तो नीट होते. खपक्याच घालून लागते. आणि मग एका घरी त्या बाईला 14 गाईच्या खाली एकही गाय बाई नव्हती. एकही गोकुळात असा एकही माणूस नव्हता. त्याला 13 गाई येतात. 14च्या नंतर मग 9 लाख नंद राजाकडे. आई तुझा मी एकुलता एक, गाई राखी तो 9 लाख. गाई राखून झिजली नको, मला जीव घाल. यशोदे घराकडे चाल ग, मला जीव घाल. 9 लाख गाई होत्या. त्या बाईच्या घरी गेले. 13-14 गाई, 14 गाई. त्या बाईच्या घरचं दोन्ही गिरी खाल्लं. चूक एकच केली, ईर्जी ते फोडले, ते मोठे फोडून टाकले. पण तिला कळालं कृष्णाने हे काम केलं. घरी आली आणि यशोदेला सांगितलं, बाईसाहेब, मालकीनबाई, महाराणी, गोकुळच्या राणी, महाराणी साहेब, काय तुमचा कृष्ण आमच्याकडे 4-2 मुलं घेऊन आला. काय केलं? आमचे दही दूध लोणी तर सगळंच खाल्लं, पण हिरजी ते फोडून टाकले. बाई, तुमच्या कन्हैयाला सांगा मी सगळ्या गाईचं लोणी त्याला देत जाईल, पण हिरजी ते फोड जाऊ नको. असं सांगा बरं बाई, सांगा. हे ऐकू लागलं. कोमल बोलल्यामुळे देवाच्या डोळ्यातून पाणी आलं. अरे आपल्याला गतीलं नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, गतीलं नाही. 27 मित्र होते देवाचे.